आजच्या कथेचे नाव आहे अदृश्य शत्रू. कोल्हापूर जिल्ह्यातील सांगवी हे एक शांत निसर्गरम्य गाव. पावसाळ्यात हिरवाईने न्हालेलं आणि हिवाळ्यात धुक्याच्या आच्छादनात हरवलेलं. गावकऱ्यांचे जीवनही तसंच साधं, शांत आणि साधन संपन्नतेपासून दूर. परंतु त्यावर्षी काहीतरी वेगळं घडलं. गावात लोक अचानक अर्धवट शुद्धीत राहू लागले. सुरुवातीला एखादा शेतकरी काम करत असताना जमिनीवर कोसळायचा. काहींना आठवणी जात तर काहींना हातपाय सैल वाटू लागायचे. गावकऱ्यांनी सुरुवातीला भूतबाधा समजून एक भटजी बोलवला. काही दिवस होम हवन झाले, पण परिस्थिती बिघडतच गेली. आरोग्य विभागातून एक टीम आली. त्यांनी ताप, संसर्ग, विषबाधा अशा सर्व चाचण्या केल्या, पण रिपोर्ट्स सर्वसामान्य दाखवत होते. मग पुण्यातील नॅनो तंत्रज्ञान संशोधन केंद्रामधून एक तरुण वैज्ञानिकेला डॉक्टर मेघना यांना बोलवण्यात आलं. ती नुकतीच अमेरिकेतून परतलेली होती, पण भारतीय खेड्यांवर संशोधन करण्याची तीव्र इच्छा बाळगत होती. शोधाची सुरुवात गावात पोहोचताच डॉक्टर मेघनाने रुग्णाची वैयक्तिक तपासणी केली. त्यांचे आजार पाहून ती गोंधळली. कोणतीही शारीरिक कारणं नव्हती, तरी मेंदूवरील परिणाम स्पष्ट दिसत होते. ती म्हणाली, ही कोणतीही नैसर्गिक घटना नसावी. इथे काहीतरी सूक्ष्म पण धोकादायक सुरू आहे. तिने गावच्या हवामानाचे, पाण्याचे आणि मातीचे सॅम्पल्स गोळा करून त्यांच्यावर सूक्ष्मदर्शकाखाली अभ्यास सुरू केला. एक दिवस सकाळी ती गावाशेजारच्या टेकड्यावर गेलेली असताना तिला एक विशिष्ट झाडाखाली काहीतरी लुकलुकताना दिसलं. ती वस्तू खूपच लहान होती, माणसाच्या केसाच्या अर्ध्यावरूनही बारीक, पण एका विशिष्ट प्रकाशात ती हलत होती. ती वस्तू घेऊन तिने आपल्या प्रयोगशाळेत तपासणी केली आणि मग तिचा थरारक शोध सुरू झाला. खरा शत्रू नॅनोबॉट्स. सूक्ष्मदर्शकाखाली तिला ते दिसलं. ते एखाद्या वैज्ञानिक कथेतील दृश्यासारखं होतं. ती एक नॅनोबॉट होती, अतिसूक्ष्म यंत्र जिच्यात सर्किट्स, अँटिना आणि काही गूढ संरचना होत्या. तिच्या अंदाजानुसार ही नॅनोबॉट्स हवेत मिसळल्या जात होत्या आणि श्वासावाटे मानवी शरीरात प्रवेश करत होत्या, विशेषतः मेंदूच्या हिपोकॅम्पस नावाच्या भागावर. त्याचा परिणाम होत होता, जो स्मृती आणि निर्णय क्षमतेसाठी जबाबदार असतो. मेघनाने लगेच अंदाज बांधला, या बॉट्स कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणाऱ्या आहेत आणि एखाद्याने जाणीवपूर्वक तयार करून या भागात सोडले आहेत. तिने या बॉट्सचा सॉफ्टवेअर कोड डिकोड करण्याचा प्रयत्न केला आणि तिथे तिला सापडले PRX-09 हे मार्किंग. तिच्या संशोधनानुसार ही ओळख पुण्यातील एका खासगी प्रयोगशाळेशी संबंधित होती. एक प्रायव्हेट लिमिटेड. सत्य बाहेर येते. डॉक्टर मेघना थेट पुण्यात पोहोचली आणि त्या कंपनीबद्दल माहिती मिळवू लागली. बाहेरून ती एक फार्मास्युटिकल कंपनी वाटत होती, पण आतील गुप्त विभागात नॅनो बायो वॉरफेअर तंत्रज्ञान विकसित केलं जात होतं. तिच्या संपर्कातून तिला कंपनीतील एका माजी कर्मचाऱ्याची माहिती मिळाली. त्यानेच सांगितलं की ही नॅनोबॉट्स पूर्वी लष्करी प्रयोगासाठी विकसित करण्यात आल्या होत्या, पण नियमन न झाल्यामुळे त्या चाचण्या बंद करण्यात आल्या. परंतु काही भ्रष्ट शास्त्रज्ञांनी या बॉट्स मायक्रो प्रॉफिट म्हणून लहान गावावर चाचणी म्हणून सोडल्या होत्या. हेतू होता मेंदूवर परिणाम करून काही औषधं गरजेची असल्याचं दाखवणं. डॉक्टर मेघनाने तत्काळ या प्रकरणाची माहिती राष्ट्रीय स्तरावर दिली. तिने नॅनोबॉट्सचे नमुने, कोड आणि संशोधन सादर केलं. पोलीस आणि CBIच्या संयुक्त कारवाईत या कंपनीवर छापा टाकण्यात आला. अनेक शास्त्रज्ञांना अटक झाली. गावाची मुक्तता
त्या दरम्यान मेघनाने नॅनोबॉट्स निष्क्रिय करण्यासाठी एक EM डिस्रप्टर तयार केलं, जो विशिष्ट चुंबकीय लहरीद्वारे बॉट्सचे सिग्नल्स तोडतो आणि त्यांना निष्क्रिय करतो. तिने संपूर्ण गावात ते यंत्र वापरलं आणि काही आठवड्यातच सर्व रुग्णांची स्थिती सुधारू लागली. गावकऱ्यांनी तिचा आभार मानलं आणि एक स्मारक उभारलं, विज्ञान आणि माणुसकीचे योद्धा. डॉक्टर मेघना तिच्या शेवटच्या भाषणात म्हणाली, विज्ञान हे शस्त्र आहे, पण ते केवळ यशासाठी वापरलं गेलं तर तो विनाश होतो. जर त्यात माणुसकी, नैतिकता आणि विवेक नसेल तर ते अंधाराला निमंत्रण देतं. विज्ञानाचं खरं यश माणसाच्या भल्यासाठी आहे, त्याच्या विनाशासाठी नव्हे.